नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज पत्रकार परिषद घेण्याचं औचित्य म्हणजे काही मला महाराष्ट्रातनं ओबीसी समाजाचे कॉल आले. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण या भागातून सामाजिक लोकांचे कॉल आले की सदाभाऊंनी जे जतमध्ये स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी जे वक्तव्य केलं की गोपीचंद पडळकर साहेब हे धनगर समाजाचे आजच्या काळातील मल्हारराव होळकर आहेत, यामुळं ही समस्त ओबीसी बांधव धनगर समाज हा नाराज झालेला आहे. आज हे जे बोललेले आहेत, बघा मी म्हणजे या सदाभाऊला कुठल्या भाषेत सांगावं म्हणजे भुकायचं हा बंद करल. त्यांना कुठं भुकायचं कुणावर भुकायचं हे काय कळना झालंय. आज गोपीचंद पडळकर साहेब हे भावी खासदार आहेत, ते भावी मंत्री सुद्धा आहेत, पण याच्या अशा बेताल वक्तव्यामुळं गोपीचंद पडळकर साहेबांची प्रतिमा मलिन होत आहे. या देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, या सदाभाऊला काय वाटत आहे की गाडीच्या खाली एक कुत्रा असतं, या कुत्र्याला वाटत आहे की गाडी आपण चालवत आहे, अशी सदाभाऊची स्थिती झालेली आहे. या सदाभाऊला आवरा, नसल तर ओबीसी समाज हा भाजपची वोट बँक आहे. ओबीसी समाज या वक्तव्यामुळे नाराज झालेला आहे, समस्त धनगर बांधव नाराज झालेला आहे. अरे गोपीचंद पडळकर साहेब हे आमचे नेते आहेतच, पण यांना पूर्ण या महापुरुषांची उपमा देणं म्हणजे महापुरुषांचा सुद्धा अपमान आहे. आणि गोपीचंद पडळकर साहेब हे यशाच्या शिखरावर जात आहेत. जणू काय भाजपनं ह्याला सांगितलेलं आहे की धनगर समाजापासून गोपीचंद पडळकर साहेबांना वेगळे करा, ही भाजपची दलाली केल्यासारखं आहे. हा माझा पूर्ण त्यांना आरोप आहे आणि या वक्तव्याचा माझा निषेध आहे. आम्ही 100% जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची दखल नाही घेतली तर महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मित्रांनो, महाराष्ट्रातून धनगर समाजाचा आक्रोश पाहायला मिळतोय. मला अनेक फोन आले महाराष्ट्रातनं की साहेब तुम्ही याच्यावर बोला. मग आमचं एवढंच म्हणणं आहे की गोपीचंद पडळकर साहेबांना मुख्यमंत्री व्हावे, ते मंत्री व्हावे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. पण एखाद्या नेत्याची एखाद्या महापुरुषाबरोबर तुलना करणं हे या लोकशाहीमध्ये चुकीचं आहे. आणि सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर आमदारकीचा राजीनामा द्यावा ही मी धनगर समाजातर्फे मागणी करतो आणि त्यांनी लवकरात लवकर माफी मागितली पाहिजे. महापुरुष आणि नेता ह्याच्यामध्ये खूप बदल असतो, ह्याच्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे भाजप पक्ष हा धनगर समाजाचा आक्रोश घेतोय. आज 56 ठिकाणी धनगर समाजाची वोट बँक आहे, तिथं धनगराला मतदान केलं तर आमदार होऊ शकतो. पण भाजपनं ही आज वोट बँक गमावलेली आहे आणि या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि समाज बांधवांची एक छोटासा त्यांची भावना प्रकट करण्यासाठी आज आम्ही प्रेस घेतली. सदाभाऊंनी जर माफी नाही मागितली, सदाभाऊंच्या वरती FIR धनगर समाज करत आहे. त्यामुळं सदाभाऊंना उद्याच्या दिवसाचा अल्टिमेटम आहे, समाजासमोर येऊन समाजाची महापुरुषांची माफी मागावी, नसेल तर उद्या संध्याकाळपर्यंत तुमच्यावर FIR दाखल केलं जाईल.